विद्यार्थ्यांना जर डिफेन्समध्ये यायचं असेल तर कुठे त्यांनी ॲडमिशन घ्यावं, त्यांना काय काय संधी आहेत? जी मुलं 12वीला अपियर आहेत त्यांच्यासाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी आहे, जी पुण्यातच आपल्याकडे आहे, ती एक संधी विद्यार्थ्यांना नॅशनल डिफेन्स अकॅडमीद्वारे 12वी अपियर असताना किंवा 12वी क्वालिफाय केल्यानंतर ती परीक्षा दिली जाते. OTA ज्याला तो ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, की ज्याच्यावर ग्रॅज्युएशन नंतर त्या ठिकाणी संधी असते. 3 टप्प्याने साधारणतः आपल्याकडे आर्मी, एअरफोर्स, इंडियन नेव्ही याच्यामध्ये अधिकारी होण्याच्या या संधी आहेत. जे विद्यार्थी 12वी सायन्स उत्तीर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांना इंडियन एअरफोर्समध्ये एअरमन म्हणून घेतले जातं. साताऱ्याला मिलिटरी स्कूल आहे, पूर्णपणे गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड आहे. सैनिक अधिकारी व्हायचं असेल तर त्यांना मिलिटरी स्कूलचं हे पहिलं प्रवेशद्वार आहे, की जिथे गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड मिलिटरी स्कूलमध्ये त्यांना प्रवेश देऊन त्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जातं. जो विद्यार्थी ज्याचं 11वी आणि 12वी विज्ञान शाखेतून त्यांचं शिक्षण झालेलं असेल त्या विद्यार्थ्यांना लष्करांमध्ये अधिकारी होण्यासाठी बरेचसे व्हेन्यूज ज्याला संधी आहेत ते संधी उपलब्ध आहेत. हे करत असताना जर विद्यार्थी NCC सी सर्ट असेल तर त्याला डायरेक्ट SSBला चान्स मिळतो आणि SSBद्वारे काही विद्यार्थी जे आहेत ते अधिकारी होण्याचा हा एक मार्ग असतो. MA छत्रपती शिवाजी महाराज इज विजन अँड नेशन बिल्डिंग याच्यावर आपण एक प्रोग्राम केलेला आहे. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात एजू वार्ता. शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या घडामोडींसह करिअरच्या दृष्टीने सुद्धा आपण एजू वार्तामध्ये वेगवेगळ्या मान्यवर व्यक्तींशी संवाद साधत असतो. आत्ता नुकत्याच 12वीच्या परीक्षा संपत आहेत. त्याचबरोबर ग्रॅज्युएशनच्या परीक्षा संपल्यानंतरही विद्यार्थी नवनवीन रोजगाराच्या आणि अभ्यासाच्या संधी पाहणार आहेत. त्याच उद्देशाने आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. सामरिक शास्त्र म्हणजेच डिफेन्स क्षेत्रातील करिअरच्या शिक्षणाच्या संधी नेमक्या काय आहेत आणि त्यासाठी काय करावं लागतं याबाबत आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिफेन्स डिपार्टमेंटचे HOD आणि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर विजय खरे सर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं एजू वार्तामध्ये. आज आत्ता आपण डिफेन्स मधील करिअर आणि शिक्षणाच्या संधी याविषयी संवाद साधतो आहोत. तर इयत्ता 12वी नंतर किंवा 12वी पूर्वी काही सैनिकी शाळा किंवा 12वी नंतर काही जशा भोसला मिलिटरी स्कूल वगैरे आहेत, अशा कुठल्या शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना जर डिफेन्समध्ये यायचं असेल तर कुठे त्यांनी ॲडमिशन घ्यावं, त्यांना काय काय संधी आहेत? नमस्कार. खरं म्हणजे आपण जी करिअर संदर्भातली जी मालिका सुरू केलेली त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो. नुकतंच आता मुलांच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि पालक त्याविषयी चिंतेतही आहेत आणि आनंदितही आहेत. ज्या पालकांना आपल्या ज्या मुलाची करिअर ही डिफेन्स क्षेत्रात असं करावीशी वाटते त्यांच्यासाठी बरीचशी माहिती उपलब्ध आहे, परंतु ढवळ मानाने मी थोडंफार आपल्याला त्याविषयी चर्चा करतो. एक तर जी मुलं 12वीला अपियर आहेत त्यांच्यासाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी आहे, जी पुण्यातच आपल्याकडे आहे, ती एक संधी विद्यार्थ्यांना नॅशनल डिफेन्स अकॅडमीद्वारे 12वी अपियर असताना किंवा 12वी क्वालिफाय केल्यानंतर ती परीक्षा दिली जाते. ही परीक्षा UPSCद्वारे कंडक्ट केली जाते, परंतु अतिशय कॉम्पिटेटिव्ह ही एक्झाम असते आणि ही एक्झाम जर विद्यार्थ्यांनी क्रॅश केली, वर्षातून 2 वेळेस त्याची एक्झाम घेतली जाते. त्या परीक्षेद्वारे त्यांची नंतर फिजिकल फिटनेस आणि इतर बाबींची त्या ठिकाणी काळजी घेतली जाते आणि विद्यार्थी जर खऱ्या अर्थाने जर इच्छुक असेल आणि फिजिकल फिटनेस असेल तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे पहिलं प्रवेशद्वार आहे, की जिथे लष्करामध्ये अधिकारी होण्यासाठी आपल्याला एक एंट्री मिळते. त्यानंतर जे विद्यार्थी ज्यांना शक्य झालं नाही NDAमध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये क्वालिफाय होऊन त्यांची इच्छा अपूर्ण असेल त्या विद्यार्थ्यांना OTA ज्याला तो ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, की ज्याच्यावर ग्रॅज्युएशन नंतर त्या ठिकाणी संधी असते आणि OTAद्वारे त्या ठिकाणी विद्यार्थी क्वालिफाय होऊन ग्रॅज्युएशन नंतर ते OTAला ते अपिअर होऊ शकतात आणि तिथे एक अधिकारी होण्याची संधी असते. त्याचबरोबर जे विद्यार्थी की ज्यांना सैन्य दलात खूप इच्छा असूनही लष्करात भरती होता नाही आले
तशा त्या विद्यार्थ्यांना पुढे जे कुठल्या तरी क्षेत्रात ते काम करत असतात त्यांना सुद्धा आर्मीमध्ये ऑफिसर होण्यासाठी टेरिटोरियल आर्मी म्हणून ज्याला म्हणतो, प्रादेशिक सेना, जेव्हा इमर्जन्सी असेल तेव्हा त्यांना अधिकारी होता येतं. अशा पद्धतीत 3 टप्प्याने साधारणतः आपल्याकडे आर्मी, एअरफोर्स, इंडियन नेव्ही याच्यामध्ये अधिकारी होण्याच्या या संधी आहेत. दुसरी संधी म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल ब्रँचमध्ये जायचं असेल, उदाहरणार्थ इंडियन एअरफोर्समध्ये एअरमन व्हायचं असेल, तर ज्यांच्याकडे जे विद्यार्थी 12वी सायन्स उत्तीर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांना इंडियन एअरफोर्समध्ये एअरमन म्हणून घेतलं जातं. त्याचबरोबर इंडियन नेव्हीमध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल ब्रँचमध्ये जायचं असेल तर त्या ठिकाणी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी असते. त्याचबरोबर आर्मीमध्ये काही जी नवीन स्कीम भारत सरकारने लॉन्च केलेली अग्निवीर, जिथे जवान म्हणून ज्याला म्हणतात, त्याची एक संधी असते की ज्याला फारशी ट्रेनिंगची गरज नाही, मात्र फिजिकल फिटनेसची गरज असते. त्याचबरोबर भारत सरकारने काही लष्करी स्कूल्स त्या ठिकाणी स्थापन केलेले आहेत की जसं साताऱ्याला मिलिटरी स्कूल आहे, हे पूर्णपणे गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड आहे. त्याचबरोबरच काही पार्टली गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड, मॅनेज बाय बॉडी, अशा पद्धतीचे काही सैनिकी स्कूल्स आहेत की ज्यांचा रोल अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांना फार महत्त्वाचा असतो. बरेचसे जे सैनिकी स्कूल्स आहेत 8वीपासून आहेत, काही मध्यंतरी याच्यामध्ये ते विद्यार्थ्यांना घेत असतात. आणि जर तिथून सातारा सैनिक स्कूल जर आहे त्यांचं जर तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर बरेचसे जे अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. पण थोडक्यात काय, तर आपल्याकडे 2-3 पॉईंटने त्याच्या एंट्री आहेत. एक तर जर खऱ्या अर्थाने पालकांना असं वाटतं की आपल्या मुलीने जर सैनिक अधिकारी व्हायचं असेल तर त्यांना मिलिटरी स्कूलचं हे पहिलं प्रवेशद्वार आहे की जिथे गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड मिलिटरी स्कूलमध्ये त्यांना प्रवेश देऊन त्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जातं. दुसरीकडे 11वी-12वी सायन्स असतानाच UPSCचे क्लासेस करून नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये ते काम करत असतं. त्याचं ट्रेनिंग घेऊन त्या ठिकाणी त्या परीक्षेची तयारी करून ते अधिकारी होतात. तिसरी जी ब्रँच आहे, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी ज्याला म्हणतो, OTA, तिथे एंट्री करू शकतात. आणि जे इंजिनियर्स आहेत किंवा जे मेडिकल कॉप्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्मी मेडिकल कॉप्स जी आहेत त्याचं जे रिक्रुटमेंट आहे ते सुद्धा 12वी सायन्सच्या मार्क्सवर आधारित असेल. थोडक्यात तर जो विद्यार्थी ज्याचं 11वी आणि 12वी विज्ञान शाखेतून त्यांचं शिक्षण झालेलं असेल त्या विद्यार्थ्यांना लष्करांमध्ये अधिकारी होण्यासाठी बरेचसे व्हेन्यूज ज्याला संधी आहेत ते संधी उपलब्ध आहेत. म्हणजे विद्यार्थ्याला इंडियन नेव्हीमध्ये जाता येतं टेक्निकल ब्रँचमध्ये, विद्यार्थ्यांना टेक्निकल ब्रँचमध्ये इंडियन एअरफोर्समध्ये जाता येतं, इंडियन आर्मीमध्ये जाता येतं, कोस्ट गार्ड असेल, इतर जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत तिथेही त्यांना संधी असते. आणि त्याचबरोबर इतर जे आहेत विशेषतः टेक्निकल ब्रँच आहेत त्या टेक्निकल ब्रँचमध्ये सुद्धा 12वी नंतर 12वी विज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांना जास्त संधी असते. आणि म्हणून त्याच्या ज्या टेक्निकलिटीज आहेत याच्यामध्ये वेळोवेळी भारत सरकारने बदल केलेले आहे. आणि आता विविध संधी विद्यार्थ्यांना लष्करात भरती होण्यासाठी, अधिकारी होण्यासाठी, त्याचबरोबर ग्राउंड ड्युटी ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये संधी उपलब्ध आहे. सर, अनेक मुलांना असं वाटतं की आपण एअरफोर्समध्ये जावं. काही मुलं जर प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमधनं त्यांनी जर एव्हिएशनचे कोर्सेस केले तर अशा मुलांना नंतर लष्करामध्ये एअरफोर्समध्ये काही संधी असतात का, की फक्त हे प्रायव्हेटसाठीच एव्हिएशनचे कोर्सेस आहेत? खरं म्हणजे भारत सरकारचं विशेषतः इंडियन एअरफोर्समध्ये जर तुम्हाला नोकरीला असेल पायलट म्हणून तर शक्यता म्हणजे NDA थ्रू झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांनाच पुढे प्रमोट करून ते पुढे फायटर पायलट आणि इतर हे होतात. प्रायव्हेट सेक्टरमधून डायरेक्ट टेक्निकल ब्रँचला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना रिक्रुटमेंट होत असते, परंतु पायलट म्हणून असं त्या ठिकाणी प्रमोशन किंवा असं डायरेक्ट तिथे रिक्रुटमेंट नाही. परंतु जे प्रायव्हेट सेक्टरमधून एव्हिएशन ब्रँचमधून शिक्षण घेतात त्यांना निश्चितच इतर क्षेत्र जे आहेत ते क्षेत्र उपलब्ध आहेत. आणि टेक्निकल ब्रँचसह इतर क्षेत्र जे आहेत त्याच्यामध्ये त्यांना निश्चितच संधी आहे. सर, महाराष्ट्रात अशा कुठल्या कुठल्या नामांकित संस्था आहेत की तिथे मुलं डिफेन्ससाठी ॲडमिशन घेऊ शकतात, काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये भारत सरकारचं पूर्ण स्पॉन्सर अशी सातारा मिलिटरी सैनिकी स्कूल आहे की ज्याचं फार मोठं ट्रॅक रेकॉर्ड आहे. बरेचसे जे अधिकारी आहेत ते महाराष्ट्रातले त्या ठिकाणी आहेत. शिवाय साताऱ्याला
आपली जी काही मराठा लाईट इन्फंट्री जी आहे किंवा ज्याला म्हणतो मराठा रेजिमेंट जी आहे, ती रेजिमेंट त्या ठिकाणी त्याचं एक हिस्टॉरिकल त्याचं महत्त्व आहे. त्या सातारा सैनिकी स्कूलचं एक डायरेक्ट एंट्रीसाठी आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये आणि नागपूरमध्ये भोसरा मिलिटरी स्कूल्स जे आहेत, जे तिथेही एक आपलं ट्रेनिंग विद्यार्थ्यांना दिलं जातं आणि त्याच्याद्वारे एक सैनिकी क्षेत्रामध्ये आपल्याला आवड व्हावी यासाठी एक ग्राउंड जे आहे ते तयार केलं जातं. विद्यार्थ्यांना तशा पद्धतीचं कल्टिवेट केलं जातं आणि पुढे ते विद्यार्थी त्या क्षेत्राकडे वळले जातात. परंतु सातारा किंवा नाशिक, नागपूर सोडून इतर ठिकाणी आता पुण्यामध्ये राणी लक्ष्मीबाई मिलिटरी मुलींसाठी राणी लक्ष्मीबाई मिलिटरी स्कूल आहे. परत AISSMचं मिलिटरी स्कूल आहेत. बरेचशा ठिकाणी आता प्रायव्हेट जे किंवा संस्था ज्या आहेत त्या संस्थेनेही मिलिटरी स्कूलची स्थापना करून विद्यार्थ्यांना एक डिसिप्लिन असं शिक्षण देऊन लष्कराकडे ओढण्यासाठी किंवा लष्करातील अधिकारी होण्याची आवड निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. परंतु हे जरी खरं असलं, हे जे शैक्षणिक संस्था जरी असतील, तरी शेवटी पालकांचं आणि विद्यार्थ्यांची ब्रिंगिंग अप आणि त्या ठिकाणी आवड, आणि ते नुसतीच आवड असून चालत नाही, त्या ठिकाणी त्याचा इंटेलिजंट, त्याची सेन्स ऑफ ह्युमर आणि कौशल्य ज्ञान आणि इतर भाषेवर प्रभुत्व, इतर सर्व फॅक्टर्स बघून त्या ठिकाणी लष्करात अधिकारी होण्याची ही संधी असते. सर, ग्रॅज्युएशन नंतर PGला किंवा ग्रॅज्युएशन लेवलला जर डिफेन्स डिपार्टमेंटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर जसं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये डिफेन्स डिपार्टमेंट आहे, तसं संलग्न महाविद्यालयामध्ये असे काही डिपार्टमेंट सुरू आहेत का? तिथे मुलांना ॲडमिशन घेता येतं का? पुणे विद्यापीठासह महाराष्ट्रातील कुठल्या कुठल्या विद्यापीठामध्ये डिफेन्स खरं डिपार्टमेंट म्हणजे संरक्षण आणि सामरिक शास्त्र हा जो विषय आहे, हा कारगिल युद्धानंतर त्याचं बऱ्यापैकी लोकांना त्याची आवड निर्माण झाली. ज्या पद्धतीने मीडियाद्वारे गलवान असेल किंवा भारत चीन युद्ध असेल किंवा भारत चीनच्या संदर्भातल्या माहिती असतील, आणि आता ज्या मीडियाद्वारे ज्या पद्धतीने रिपोर्टिंग दाखवली जाते, त्यामुळे नव्या पिढीला, नव्या जनरेशनला सैन्याच्या संदर्भातली जी माहिती मिळावी, एक मोठी उत्सुकता आहे. काही महाविद्यालय जी आहेत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आधिपत्याखाली, तिथे डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज हा जनरल आणि स्पेशल ठिकाणी असतो. विशेषतः अहमदनगर असेल, त्याचबरोबर नाशिक असेल, या ठिकाणी काही महाविद्यालयामध्ये जनरल आणि स्पेशलचा त्या ठिकाणी समावेशक आहे. परंतु फायर इंटिग्रेटेड प्रोग्रामद्वारे विद्यार्थ्यांना आपण एकाच छत्राखाली केवळ संरक्षण आणि सामरिक शास्त्राचं अधिक ज्ञान उपलब्ध व्हावं म्हणून आपण 4 ते 5 वर्षापूर्वीच आपल्या विभागात हा कोर्स सुरू केलेला आहे. यामध्ये जे विद्यार्थी असतात, या विद्यार्थ्यांना डायरेक्ट त्या ठिकाणी अधिकारी होण्याचे चान्सेस कमी असतात. परंतु हे करत असताना जर विद्यार्थी NCC सर्ट असेल, तर त्याला डायरेक्ट SSBला चान्स मिळतो आणि SSBद्वारे काही विद्यार्थी जे आहेत ते अधिकारी होण्याचा हा एक मार्ग असतो, की इकडे NCC सर्टिफिकेट डिफेन्स स्टडीज जर केलं तर त्याला अधिकारी होण्यासाठी अधिक संधी असतात. आणि म्हणून बरेचसे जे विद्यार्थी आहेत, ज्यांची इच्छा NDAमुळे पूर्ण होऊ शकली नाही, NDAच्या परीक्षा क्रॅक करू शकले नाही, किंवा परीक्षा जरी क्रॅक केल्या तरी इंटरव्ह्यू आणि फिजिकल फिटनेस झालं नसेल, तर ते विद्यार्थी इकडे आकर्षित होतात आणि पुढे ते प्रवेश घेऊन पुढे NCC सर्टिफिकेट कंप्लीट करून डायरेक्ट SSBला जातात आणि अधिकारी होतात. असेही काही उदाहरणं आपल्यासमोर आहेत. आणि म्हणून संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग हा केवळ लष्करातले अधिकारी तयार करण्यासाठी नसून राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण, आपल्या देशाभोवतालचे सभोवतालचे राष्ट्राचे आर्थिक सुरक्षेचे प्रश्न या संदर्भातली चर्चा एक थेरॉटिकल मांडणी करून त्याचा अभ्यास करण्यासाठीचा विषय असल्या कारणाने आता सध्या या विषयाकडे जास्त विद्यार्थ्यांचा ओढ आहे. आणि म्हणून आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नाविन्यपूर्ण काही प्रोग्राम सुरू केलेले. त्याच्यामध्ये MA छत्रपती शिवाजी महाराज इज व्हिजन अँड नेशन बिल्डिंग याच्यावर आपण एक प्रोग्राम केलेला आहे. यावर्षी आपण MA ग्लोबल पीस, सिक्युरिटी अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज असा एक कोर्स सुरू केलेला आहे. आणि त्याचबरोबर MA इन जिओ पॉलिटिक्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, की ज्याच्यामध्ये आत्ता संपूर्ण जग जिओ पॉलिटिक्सवर चर्चा करतात आणि आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत याच्यावर चर्चा करतात. म्हणजेच आपण जवळपास केवळ डिफेन्स आणि नॅशनल सिक्युरिटी याच्याशी संलग्नित ज्या ब्रांचेस आहेत
त्याच्याही ब्रांचेसचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून या वर्षापासून हे नवीन कोर्सेस सुरू केलेले आहेत आणि सोबतच मगाशी म्हटल्याप्रमाणे फायर इंटिग्रेटेड कोर्स हा सुरू केलेला आहे आणि जवळपास 9 ते 10 आपण PG डिप्लोमा ज्याला म्हणतो तो एका वर्षाचा ॲडव्हान्स डिप्लोमा सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल, त्या मरीटाईम सिक्युरिटी असेल, नॅशनल सिक्युरिटी असेल, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असेल, पीस अँड कन्फ्लिक्ट स्टडीज असेल, असे छोटे छोटे मॉडेल तयार करून विद्यार्थ्यांना सर्वकेश असा एक अभ्यास त्या ठिकाणी व्हावा. टेररिझम अँड काउंटर टेररिझम असेल, याचा संपूर्ण आपण एक करिक्युलम तयार केलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की आता आपल्याकडे जे सैन्यातील डायरेक्ट अधिकारी आहेत तेही आपल्यासोबत असल्या कारणाने त्यांच्या एक्सपिरियन्स आणि अकॅडमिक म्हणजे खऱ्या अर्थाने लष्कर आणि अकॅडमिक्स यांच्याचं समन्वय साधून विद्यार्थ्यांना विविध पातळीवर योग्य ते ज्ञान देण्याचा प्रयत्न आपल्या विभागाकडून केला जातो. सर धन्यवाद. तुम्ही एजू वार्ताशी संवाद साधलात आणि संरक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण संधींची माहिती करून दिलीत. नक्कीच या विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद. थँक्यू.